ऑडिशनच्या नावाखाली मुलांना डांबून ठेवणारा रोहित आर्याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू। पोलिसांनी स्टुडिओमधील 17 मुलांची केली सुखरूप सुटका। स्वच्छता मॉनिटर अभियानावरून रोहित आर्यानं दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना केलं होतं उपोषण। सरकारनं पैसे थकवल्याचा आर्यानं केला होता आरोप, तर केसरकरांनी आरोप फेटाळले। रोहित आर्याला सरकारनं दिलेलं पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती। रोहितला प्रकल्प राबवण्यासाठी निधी मंजूर केल्याचं पत्र समोर। पत्रात रोहित प्रकल्प संचालक असा उल्लेख, तर याच प्रकल्पाचे पैसे थकवल्याचा आरोप। सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारेंनी आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर केल्याची माहिती। अमोल वाघमारे पवई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत। मनसेच्या मेळाव्यात ईव्हीएम हॅकिंगचं प्रात्यक्षिक। ईव्हीएमकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीसाठी बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकरांसह सर्व नेते सह्याद्रीवर। चर्चेतून शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघणार का, याकडे नजरा। रुपाली चाकणकर यांच्याविषयी अजितदादांकडे केली पीडित कुटुंबानं तक्रार। चाकणकरांच्या मताचं आम्ही समर्थन करत नाही, अजित पवारांचं उत्तर। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर रद्द। ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यातील जमीन व्यवहार धर्मादाय आयुक्तांनी रद्द करण्याचे दिले आदेश। दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही, मुंबई बॉम्बस्फोटाशीही संबंध नाही। ममता कुलकर्णींच्या वादग्रस्त विधानानं वातावरण तापलं। चूक कळल्यानंतर मात्र ममताचं घुमजाव। निफाड तालुक्यात मुसळधार पावसानं कहर केलाय। नदी नाल्यांसह ओढ्यांना पूर आलाय। या पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। नाशिकच्या सुरगाणा भागामध्ये होत असलेल्या पावसाचा फटका भात शेतीला बसलाय। काढणीला आलेलं पीक आडवं झालंय। पावसाने शेतातील भात पीक भिजून खराब झालंय। नांदेड जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। हदगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय आणि काढलेलं सोयाबीनचं पीक आणि कापसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मोंता चक्रीवादळाचा फटका कोकणातील शेतकऱ्यांनाही बसलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। दरम्यान भातशेती पाण्याखाली गेली असून कापणीला आलेल्या पिकाला फटका बसलाय। कांद्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे करमाळा तालुक्यातील शेटफळ नागोबा गावातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। यावेळेला नैराश्यातून शेतकऱ्याने 2 एकर कांदा पिकावरती नांगर फिरवलाय। रत्नागिरीच्या खेडमध्ये परतीच्या पावसामुळे भात पिकाचं मोठं नुकसान झालं। यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय। तातडीने पंचनामा करत नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येते। परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। मात्र या पावसामुळे काढणीला आलेला कापूस भिजलाय। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय। नंदुरबारमध्ये सलग 4थ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे। मागील 4 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये कमी जास्त प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे मिरची, कापूस, मका हे पीक अडचणीत आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे एमआयडीसीतील कंपन्यांमधून रासायनिक सांडपाणी थेट नदीत सोडलं गेलंय। त्यामुळे सोनपात्रा नदीचं पाणी दूषित झालंय। तर पाण्याचा रंग बदललेला आहे आणि रासायनिक सांडपाण्यामुळे पाण्याला उग्र वास येऊ लागलेला आहे। यामुळे कोतवली गावामध्ये ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। हिंगोली जिल्ह्यात अवैध रेती, मटका, जुगार अशा अवैध धंद्यांमध्ये वाढ होते। त्यामुळे वाळू माफिया आणि गुंडांवरती कारवाई करण्याची मागणी भाजपाने केली आहे। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे याबाबतचं निवेदन दिलंय। सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने एआयचा वापर सुरू केलेला आहे। पोलीस विभाग, महसूल, कृषी, परिवहन आणि आरोग्य विभागात एआय वापरण्यास सुरुवात झालेली आहे। दरम्यान याचा नीती आयोगाच्या शिष्टमंडळाकडून आढावा घेतला जाणार आहे। हिंगोलीच्या सिरसम गावामध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झाली।
किरकोळ वादातून तरुणांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. हाणामारीचा व्हिडिओ समोर आलाय. पुणे रेल्वे स्थानकावरती 6 रुपये जादा दराने पाण्याची बाटली विकल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. दुकानाचा परवाना निलंबित करत 20,000चा दंड ठोठावण्यात आलाय. कल्याण पूर्व भागात अल्पवयीन मुलांनी दारू पिऊन धिंगाणा घातलेला आहे. गाडीवरून जाताना दारूची बाटली दाखवत या मुलांनी नागरिकांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. संबंधित मोटरसायकल मालक आणि अल्पवयीन मुलांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करतायत. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक करणारे 4 डंपर जप्त करण्यात आले. मुक्ताईनगरचे तहसीलदार वखारे यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान डंपर चालक पळून गेल्याची माहिती आहे. खारघर या ठिकाणी 2 अनधिकृत इमारतींवरती सिडकोकडून बुलडोझर चालवण्यात आलेला आहे. नवी मुंबई आणि पनवेलमधील गावठाण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत आहे. गेल्या वर्षभरात सिडकोच्या अतिक्रमण विभागाने 650हून अनधिकृत इमारती या जमीनदोस्त केल्या. कार्तिकी एकादशी निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. देवरुख या ठिकाणाहून वारकऱ्यांसाठी 12 एसटी बसेस पंढरपूरसाठी रवाना झालेल्या आहेत. लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेने या बसेस उपलब्ध करून दिल्या. अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी जाणाऱ्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यास जमीन संपादनाला विरोध करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. योग्य आणि कायदेशीर मोबदला दिल्यास संपादनाला विरोध राहणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात ओढा ओलांडताना पाय घसरून पडल्यामुळे 12 वर्षीय मुलगा वाहून गेला. मुलाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून 20 तासांपेक्षा अधिकची मोहीम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी बच्चू कडूंसह इतर नेते मुंबईमध्ये दाखल झालेत. चर्चेबाबत आम्ही सकारात्मक असल्याचं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय. कर्जमाफी कधी होणार हे सरकारने सांगावं अशी मागणी सुद्धा कडूंनी केली आहे. बावनकुळे चर्चेआधी अभिप्राय देत असतील तर चुकीचं असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय. कुणाच्या बोलण्याने आंदोलनाची धार कमी होत नसल्याचंही कडूंनी सुनावलंय. कर्जमाफीच्या मागणीवरून आजच्या बैठकीत तोडगा निघणार असल्याचं वक्तव्य मंत्री दत्ता भरणेंनी केलंय. तर कर्जमाफी मिळालीच पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत नसल्याचंही ते म्हणाले. शेतकऱ्यांवरती अद्यापही अवकाळीचं संकट भोगावतंय. दरम्यान सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पाळलं पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं ही काळाची गरज असल्याचं मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम सुरू असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली आहे. तर शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान झालंय त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळणार असंही ते म्हणाले. पहिल्या दिवसापासून सरकार डाव टाकतंय. षडयंत्र डावाला प्रतिडावानंच उत्तर द्यावं लागेल असा इशारा मनोज जरांगेने दिलाय. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आंदोलनाला आलो. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी प्रयत्न करणार असंही जरांगे म्हणाले. ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्येच सामना पाहायला मिळतोय. अध्यक्षपदासाठी अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढाई होणार आहे. दरम्यान अजित पवारांच्या पक्षाकडे क्रीडा मंत्री पद असल्यामुळे विविध संघटनेच्या मतदारांवरती दबाव टाकला जात असल्याचा आरोप मोहोळ यांनी केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी चर्चा केली. यावेळेला कुटुंबियांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील कुटुंबियांशी उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाली. कुटुंबियांच्या न्यायाच्या लढाईमध्ये सोबत असल्याचं यावेळेला त्यांनी ग्वाही दिली आहे. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर रद्द करण्यात आलेला आहे. ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यातला जमीन व्यवहार धर्मदाय आयुक्तांनी रद्द करण्याचे आदेश दिले. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द केल्याच्या निर्णयाचं मुरलीधर मोहोळांनी स्वागत केलंय. जैन समाजाची जी भावना आहे त्यावेळेला आम्ही शब्द दिला होता असंही मोहोळ यांनी म्हटलंय. जैन समाजाने विनंती केल्याने मी या प्रकरणात उतरल्याचं स्पष्टीकरण मुरलीधर मोहोळ यांनी दिलं. तर जैन बोर्डिंगच्या माध्यमातून माझ्यावरती राजकीय आरोप केल्याचं म्हणत मोहोळांनी धनगेकरांवरती निशाणा साधलाय. धर्मदाय आयुक्तांना अधिकार नसल्याचं वक्तव्य रवींद्र धनगेकरांनी केलेलं आहे. कायदेशीर बाजू तपासून एकनाथ शिंदेंशी बोलणार असल्याचंही धनगेकरांनी म्हटलंय. तर माझं अजून समाधान झालेलं नसल्याचंही ते म्हणाले. मौली इब्राहिम दहशतवादी नाही. मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंध नसल्याचं ममता कुलकर्णींनी वादग्रस्त विधान केलंय. चूक कळल्यानंतर ममतांनी घुमजाव केलाय. पुण्यात महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांची बैठक पार पडली. मुंबईत होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मवियाच्या नेत्यांची रणनीती ठरणार आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। व्हायरल व्हिडिओवरून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। त्या कारवाई न केल्यास संभाजीनगर बंद करण्याचा इशाराही दिलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये AI प्रणाली राबवण्याची नीती आयोगाचा दौरा सुरू झालेला आहे। यावेळेला मंत्री नितेश राणे यांनी नीती आयोगाच्या सदस्यांचं स्वागत केलं आहे। जालन्यातील महादेव साळुंके या शेतकऱ्याने जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंग शेडच्या पत्र्यावरती चढत आंदोलन केलंय। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा मागण्या मान्य होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलंय। धाराशिवमध्ये अंतर्गत रस्ते स्थगितीच्या मुद्द्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। शहापूरमध्ये सापगाव ते शहापूर रस्त्यासाठी नागरिकांनी भीक मागो आंदोलन केलेलं आहे। या रस्त्यावरती अनेक अपघात होत असून प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। जळगाव जिल्हा कारागृह बंदीवरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। जुन्या रागातून बंदींवरती हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। हल्ल्याची घटना घडताच कारागृहातील शिपायांनी हल्लेखोराच्या तावडीतून बंदीला सोडवत रुग्णालयामध्ये दाखल केलं। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रायगडच्या माणगावातील ताम्हिणी घाटामध्ये एका कारवरती दरड कोसळली। यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय। पुण्यावरून माणगावच्या दिशेने प्रवास करताना ही घटना घडली आहे। बुलढाण्यातील चिखलीजवळ जालना ते खामगाव महामार्गावरती एक मद्यधुंद महिलेने महामार्गावरती झोपत मोठा गोंधळ घातलाय। त्यामुळे या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली। मद्यधुंद महिलेने घातलेल्या गोंधळामुळे महामार्गावरती वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील डामरखेडा पुलाजवळ कंटेनर उलटला। कंटेनर उलटल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं। डामरखेडच्या पूल कमकुवत झाल्यामुळे हा रस्ता गेल्या 2 वर्षांपासून अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। चंद्रपुरात वादग्रस्त रस्ता दुभाजक बांधकामाविरोधामध्ये आंदोलनादरम्यान 2 नगरसेवकांमध्ये वाद झाला। माजी नगरसेवक पप्पू देशमुख आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू नागरकर यांच्यातील वादामुळे नागरिकांचं मात्र मनोरंजन झालंय। बीडच्या पालीमध्ये चोरट्यांनी कॅनरा बँकेमध्ये दरोडा टाकला। या घटनेमध्ये जवळपास 18 लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे। पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधाराने चोरट्यांचा शोध घेतला जातोय। धुळे जिल्ह्यातील धुळे साक्री महामार्गावरील पेट्रोल पंपावरती दरोडा टाकण्यात आलाय। बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण केली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। बीड जिल्ह्यात गुंडांनी पुन्हा हैदोस मांडलेला आहे। या हॉटेल कामगाराला अमानुष मारहाण करण्यात आली। यामध्ये जखमी झालेल्या कामगारावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। लोखंडी रॉडसह दांडक्याने मारहाण केल्यामुळे या कामगाराचा पाय फ्रॅक्चर झालाय। बीडच्या परळीतील धक्कादायक प्रकार समोर आलाय। भावकीतील लोकांनीच घरात घुसत एका व्यक्तीसह त्याच्या 3 मुलांना मारहाण केली आहे। त्यातील एका मुलीला विष पाजलंय आणि या धक्कादायक मारहाणीचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्यामुळे पीडित कुटुंब हवालदिल झालंय। अकोल्यातील उमरी भागात चोरट्यांनी एका सैनिकाच्या घरात चोरी केली आहे। घरातील 4.5 लाखांचा ऐवज लंपास केलाय तर 50,000ची रोकड लंपास करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। मुंबई विमानतळावरती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई केलेली आहे। 4 वेगवेगळ्या कारवाईमध्ये 13 कोटींचे ड्रग्ज आणि 56 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे। कल्याणजवळील विठ्ठलवाडी बस आगारात सीएनजी पंपाशेजारी फटाके फोडत कारच्या बोनेटवरती केक कापत बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आलं। याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांकडून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। नाशिकच्या द्वारका परिसरात गुंडांची दहशत पाहायला मिळाली। कराड बंधू चिवडा दुकानावरती अज्ञात टवाळखोरांनी कोयता आणि दगडाने हल्ला केला। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरोधात नांदेडच्या महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे। महसूल पथकांनी 63 लाखांचं साहित्य उद्ध्वस्त केलं आहे। कणकवली तालुक्यातील साळिस्ते या ठिकाणी मयत अवस्थेमध्ये आढळलेल्या बेंगलोर या ठिकाणी श्रीनिवास गणेश रेड्डी यांची हत्या प्रकरणी 3 संशयित आरोपींना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे। न्यायालयाने तिघांनाही 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ठाकरेंच्या सेनेचा पदाधिकारी सावकार विशाल कदमवरती 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। 3 दिवसांपूर्वी पोलिसांनी विशाल कदम याला अवैध सावकारी प्रकरणी ताब्यात घेतलेलं होतं।
जबरदस्तीने व्याज वसूल करणे तसंच मालमत्ता हडप करून 10 लाखांची खंडणी वसूल करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले.